मित्रांनो, आपण मोशन या टॉपिकमधले काही न्यूमेरिकल्स डिस्कस केलेले होते. आणखीन पुढचे एक्झाम्पल्स आपण बघूयात. अ बस स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट मूव्स विथ अ युनिफॉर्म ॲक्सलरेशन ऑफ 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर फॉर 2 मिनिट्स. बघा, आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रेस्ट, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे u इज इक्वल टू 0. u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे बस पहिल्यांदा स्थिर होती, म्हणजे तिची सुरुवातीची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. त्यानंतर ती बस सुरू झाली, मोशनमध्ये आली विथ अ युनिफॉर्म ॲक्सलरेशन ऑफ 0.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपल्याला दुसरी गोष्ट काय दिली? ॲक्सलरेशन 0.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर फॉर 2 मिनिट्स. हा काय झाला? टाईम झाला. 2 मिनिट्स हा टाईम झाला. आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, ॲक्सलरेशन दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे. आता आपण काय बघायचं? दिलेल्या सगळ्या क्वांटिटीज एकाच युनिटमध्ये आहेत का ते बघायचं. इथं मीटर पर सेकंद आहे, ॲक्सलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, म्हणजे SI युनिटमध्ये ह्या दोन क्वांटिटी आहेत. परंतु टाईम हा 2 मिनिट दिलेला आहे. मिनिट हे SI किंवा CGS युनिट नाही, टाईमचं युनिट आहे सेकंद. म्हणून आपण 2 मिनिट्सचं सेकंदमध्ये कन्व्हर्जन करायचं. 2 × 60 केलं तर आन्सर मिळेल 120 सेकंड्स. तर आता फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बस. आपल्याला शोधायचं आहे की किती डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे S आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता काय काय दिलंय आणि काय विचारलेलं आहे याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युला शोधायचा असतो. S विचारलेलं आहे. आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. V इज इक्वल टू यू प्लस AT हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हा दुसरा फॉर्म्युला आहे. आणि V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS हा तिसरा फॉर्म्युला आहे. आपल्याला 3 फॉर्म्युले दिलेले आहेत. या 3 फॉर्म्युल्यांपैकी कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार हे या गिव्हनवरती आणि काय फाइंड आउट करायचं त्याच्यावरती डिपेंड करतं. S फाइंड आउट करायचे. S कुठं आहे? या 2 फॉर्म्युल्यांमध्ये आहे. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय आहे काय नाही बघा. याच्यामध्ये UT आणि A दिलेलं आहे. आपल्याला इथं गिव्हनमध्ये UT आणि A आहे, म्हणजे आपण जर हा फॉर्म्युला वापरला तर आपण उत्तर काढू शकतो. हा फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? बघा, V ची गरज आहे. U माहिती आहे, A माहिती आहे, पण V ची गरज आहे. V दिलेला नाही म्हणून आपण हा फॉर्म्युला नाही वापरणार. आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वापरणार आहोत. फॉर्म्युला S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हे काय आहे? सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. बरोबर. आता कॅल्क्युलेशन फ्रॉम फॉर्म्युला. आपण फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करणार आहे. S ची व्हॅल्यू माहीत नाही, U ची व्हॅल्यू 0 आहे, T ची व्हॅल्यू 120, प्लसला प्लस, 1/2 ला 1/2, A ची व्हॅल्यू आहे 0.1 हे पहा इथं, आणि T स्क्वेअर म्हणजे T आपण 2 वेळा मल्टिप्लाय करणार आहोत. टाईम दिलेला आहे 120 सेकंड्स. 120 × 120 हे लक्षात आलं का? बघा, आता कॅल्क्युलेशन करताना ह्या प्लस साईनच्या अलीकडचा गुणाकार मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा आपण करून घेणार आहोत. 120 × 0 0 येतील, प्लस आता इकडं काय होते बघा, हे जे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे त्या 2नं तुम्ही ह्या 120 दोघांपैकी कोणाला तरी एकाला डिवाईड करू शकता.
किती येईल? 60 येईल. आणि आता आपण काय करूया, हे 0.1 जे आहे ते तसंच ठेवूया आणि इंटू 60 इंटू 120 यांचा गुणाकार करूयात. हे 0 आणि हे 0 इथं लिहून ठेवू आणि 12 सख 72. आता या दोघांचा गुणाकार 7200 गुणिले 0.1. तुम्ही हे एकच आहे असं मानून यानं मल्टिप्लाय करा. काय येईल? 7200 एक्के 7200. परंतु या ठिकाणी पॉईंट नंतर एक घर आहे म्हणून आपण एक घर सोडून पॉईंट देणार आहोत. त्यामुळं याचा आन्सर येईल 720, 720. आणि युनिट काय येईल हो? ह्या सगळ्या क्वांटिटीज SI युनिटमध्ये आहेत, त्यामुळं आपले हे डिस्टन्स ते सुद्धा SI युनिटमध्येच असलं पाहिजे. त्यामुळे युनिट आपण देणार आहोत मीटर. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बस इज 720 मीटर्स. आलं का लक्षात? आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड मूव्स with uniform acceleration of 4 meter per second square. एक वस्तू स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट म्हणलं की u इज इक्वल टू 0 घ्यायला विसरू नका. ओके. अँड मूव्स विथ युनिफॉर्म ॲक्सलरेशन ऑफ 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ॲक्सलरेशन पण लिहिलं आहे आपण 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दोन क्वांटिटी मिळाल्या. स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट म्हटलं की u इज इक्वल टू 0. ॲक्सलरेशन त्यांनी दिलेलं आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाऊ मच टाईम विल इट टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 128 मीटर्स. त्यांनी डिस्टन्स पण दिलं आहे 128 मीटर्स. आता या ठिकाणी टाईम विचारलेला आहे, म्हणजे टी विचारलेला आहे. यू दिलंय, ए दिलंय, एस दिलंय आणि टी दिलंय. मघासारखंच आपल्याला कोणतं इक्वेशन उपयोगी पडेल हे बघायचं आहे. आधीच्या एक्झाम्पल प्रमाणच यू, ए, एस आणि टी या 4 क्वांटिटी असणारं इक्वेशन म्हणजे हे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. तुम्ही इक्वेशन जे लिहाल ते काय आहे, कोणतं इक्वेशन आहे हे लिहिणं आवश्यक आहे. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन असं तुम्ही तुमच्या वहीत आवर्जून लिहा. त्याच्यानंतर मग आपण कॅल्क्युलेशनकडे येऊ. यात आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत. एसची व्हॅल्यू 128, यूची व्हॅल्यू 0, टीची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळं टी तसंच ठेवलं, प्लस 1/2 ला 1/2, ए दिलेला आहे 4, हे बघा 4, टी स्क्वेअर, हे बघा टी स्क्वेअर. आता हे 128 ला 128 तसंच ठेवलं, इज इक्वल टू हे 0 इंटू टी 0 येणार आणि हे 1/2 इंटू 4 इथं भागलं तर 2 येईल. म्हणजे इकडची क्वांटिटी येणार 2t स्क्वेअर. 128 इज इक्वल टू 2t स्क्वेअर. देअरफॉर आता हे 2 जे आहे ते आपण इकडे डिव्हाइड करण्यासाठी घेऊयात. हे तर 2नं टी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं आहे त्यामुळे हे इकडं येताना डिव्हाइड होईल. 128/2 इज इक्वल टू टी स्क्वेअर. देअरफॉर आता 128 ला 2नं डिव्हाइड केल्यावर काय आन्सर येईल? 64. 64 इज इक्वल टू टी स्क्वेअर. आपण आता स्क्वेअर रूट घेऊयात. टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट हे प्लस मायनस असं दोन्ही असतं. 64चं स्क्वेअर रूट +8 पण येईल आणि -8 पण येईल. पण आपला टाईम आहे, टाईम हा कधी निगेटिव्ह नसतो त्यामुळं ह्याचा आन्सर आपण पॉझिटिव्हच घेणार आहोत. 64चं स्क्वेअर रूट 8 सेकंड्स. सगळ्या क्वांटिटीज दिलेल्या SI युनिटमधल्या असल्यामुळं
आपलं आन्सरसुद्धा SI युनिटमध्येच आलेलं आहे. देअरफोर फायनल आन्सर काय? टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 128 मीटर द बॉडी टेक्स 8 सेकंड्स. समजलं का? पुढचं एक्झाम्पल बघूया. इन अ परफॉर्मन्स अ क्लॉन नीड्स टू जम्प 1 मीटर व्हर्टिकली. एका कसरतीमध्ये एक विदूषक, त्याला उडी मारायची आहे, सर्कशीतला कार्यक्रम असेल. नीड्स टू जम्प 1 मीटर व्हर्टिकली, 1 मीटर उंच उडी मारायची. कुणाला? या क्लॉनला. 1 मीटर उंच उडी मारायची म्हणजे काय दिलेलं असेल हो? हे 1 मीटर काय असणार आहे नेमकं, लक्षात येतंय का? ते त्यानं कापलेलं अंतरच असणार आहे, डिस्टन्सच असणार आहे, बरोबर. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द क्लॉन. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. त्या क्लॉनला 1 मीटर उंच उडी मारायची आहे. जे तो जमिनीपासून त्यांनी उडी मारली ती 1 मीटर पर्यंत उंच जायला हवी. जे हे झाली हाईट 1 मीटर. पण इथून हे कापलेलं अंतर आहे म्हणून आपण याला S म्हणूयात. S इज इक्वल टू 1 मीटर. आता हा जो क्लॉन आहे जमिनीवरनं उडी मारताना तो काहीतरी विशिष्ट अशा व्हेलॉसिटीनं वर उडी मारणार आहे. आणि वर जसजसा जाईल तसतसं त्याची व्हेलॉसिटी रिड्यूस होईल, कमी होईल. आणि ॲट लास्ट या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी 0 होईल, बरोबर का? इथं त्यानं उडी मारल्यानंतर इथं पोहोचल्यावर त्याची व्हेलॉसिटी 0 होणार आहे. इथं पोहोचल्यानंतरची व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी असेल का फायनल व्हेलॉसिटी, सांगा बरं. इथून उडी मारताना जी असणार ती इनिशियल व्हेलॉसिटी, इथं पोहोचल्यानंतर असेल ती फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काढायला सांगितली, लक्षात येतंय का बघा. आता आपल्याला कोणत्या कोणत्या टर्म्स मिळाल्या बघा. इनिशियल व्हेलॉसिटी विचारलेली आहे, S दिलेला आहे, V आम्ही शोधलं ते 0 असणार म्हणून. आता आणखीन एक गोष्ट बघा बरं का. जेव्हा तो क्लॉन जमिनीपासून वरती उडी मारतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते, म्हणजे ॲक्सलरेशन आहे, बरोबर का. आणि हे ॲक्सलरेशन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं त्याच्यावर कार्य करत असतं. ॲक्सलरेशन जे आहे ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं काम करतं आहे. आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं त्याच्यामध्ये जे ॲक्सलरेशन निर्माण होतं त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. या ठिकाणी ॲक्सलरेशन जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ह्याची व्हॅल्यू पृथ्वीसाठी फिक्स आहे. पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन हे नेहमी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढंच असतं, ठीक आहे. त्यामुळं आम्हाला एची व्हॅल्यू डायरेक्ट घ्यावी लागणार आहे. जरी एक्झाम्पलमध्ये इथं प्रश्नात दिलेली नसली ही व्हॅल्यू तरी तुम्हाला ही व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये हे तुम्हाला लिहायची आणि ह्याच्यासाठी सेपरेट अर्धा मार्क राखून ठेवलेला असणार आहे. आता काय काय दिलं आहे बघा. डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, फायनल व्हेलॉसिटी आम्ही शोधली, ॲक्सलरेशन आम्हाला माहिती आहे. काय फाइंड आउट करायचं? इनिशियल व्हेलॉसिटी U. आता A, S, V आणि U ह्या 4 टर्म असणारा फॉर्म्युला कोणता आहे?
तर हा फॉर्म्युला आहे. हे काय आहे? दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. करेक्ट. दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन करूयात. कॅल्क्युलेशनमध्ये व्हीची व्हॅल्यू ठेवूया. व्ही आहे 0 स्क्वेअर इज इक्वल टू यू आम्हाला काढायचं आहे, त्यामुळे ते तसंच ठेवा. यू स्क्वेअर प्लस 2ला 2. तसंच एची व्हॅल्यू इथं आपण मायनस घेतलेली आहे, -9.8. आता हे मायनस का म्हणून लक्षात ठेवा. कधी मायनस घ्यायची एची व्हॅल्यू आणि कधी प्लस घ्यायची हे तुम्हाला समजलं पाहिजे. जेव्हा व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते तेव्हा ते असतं निगेटिव्ह ॲक्सलरेशन, आणि म्हणून आपण इथं ॲक्सलरेशनची व्हॅल्यू मायनस घेणार आहोत. ॲक्सलरेशन निगेटिव्ह आहे म्हणजे व्हेलॉसिटी कमी कमी होत चाललेली आहे, म्हणून ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आपण मायनस घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि एसची व्हॅल्यू, एस 1 मीटर आहे, ते 1 इथं लिहिलं. हे 0चा स्क्वेअर 0, यूचा स्क्वेअर यू आम्हाला माहीत नाही. आता हे प्लस, हे मायनस आणि हे प्लस, या तिघांचा गुणाकार काय होईल? प्लस मायनसचा गुणाकार होईल मायनस, आणि हे मायनस आणि ह्या प्लसचा गुणाकार होईल मायनसच. त्यामुळं आपण ह्याचं साईन देऊन टाकलं मायनस. ह्या 1ला गुणाकारात आपण काय मोजायचं नाही. 2 गुणिले 9.8 ते येईल 19.6. ओके. यू स्क्वेअर मायनस 19.6 इज इक्वल टू 0. ह्या दोघांची वजाबाकी 0 येते, म्हणजे हे दोघांची व्हॅल्यू सेम असल्या पाहिजेत. देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू 19.6. आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. याचं स्क्वेअर रूट आता तुम्ही कसं घेणार? ही तर डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे, ती सोडा. पण ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला रफली करावं लागणार आहे, आणि ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं आहे. 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही हे शिकलेलं आहात. 19.6. आता 2 डिजिटचे ग्रुप करायचे असतात, म्हणून आपण एक 0 इथं वाढवूया. पॉईंट नंतर 0 कितीही आपण वाढवले तरी चालतंय. अजून 2 घ्या, काही फरक पडणार नाही. आणि हे 2चे ग्रुप करायचे असतात. मग आपण काय करतो? ह्या पहिल्या ग्रुपला सिलेक्ट करतो 19, आणि 19च्या जवळ असणारी कंप्लीट स्क्वेअर संख्या कोणती आहे? 19च्या जवळची कंप्लीट स्क्वेअर 16. ओके. 16 ही संख्या ह्या 19च्या जास्तीत जास्त जवळचा आणि 19पेक्षा लहान असणारा वर्ग. बघा, तुम्हाला आठवते का नाही गेल्या वर्षीची मेथड? बघा, ही एक रिव्हिजन होऊन जाईल. आता हा कुणाचा वर्ग आहे? ती संख्या आपण इकडं लिहिणार आहोत 4, इथं लिहिणार आहोत 4, आणि याच्या खाली पण लिहिणार आहोत 4. हा आकडा 3 ठिकाणी येतो, हे लक्षात ठेवा. इथं करायची बेरीज, इथं करायची वजाबाकी. 4 आणि 4 8 झाले, 19 16 गेले, 3 राहिले. वरून आता दोन्हीच्या दोन्ही डिजिट एकदम घ्यायचे, 360. पण पॉईंटच्या पुढचे आहेत म्हणून आपण इथं पॉईंट देऊन ठेवणार आहे. आता ह्या 8वर अशी संख्या आपल्याला ठेवायची आहे की जिला त्याच संख्येनं मल्टिप्लाय केल्यानंतर मिळणारं उत्तर ह्याच्या जास्तीत जास्त जवळचं असेल. म्हणजे इथं 1 ठेवलं तर 81 गुणिले 1 करायचं, 2 ठेवलं तर 82 गुणिले 2 करायचं, 3 ठेवलं तर 83 इंटू 3 करायचं. कुठपर्यंत असं करायचं? आपण 360च्या जास्तीत जास्त क्लोज जाऊ तिथपर्यंत करायचं. तर याची एक
सिंपल ट्रिक अशी आहे, ह्या 8नं ह्या 36ला डिव्हाइड करा. 8 चौक 32, म्हणजे हे आपण इथं 4 ठेवायला हरकत नाही. इथं 4 ठेवा, इथं 4 ठेवा आणि इथलाच अंक इथं ठेवा. आता यांचा गुणाकार काय येतो तो इथं लिहायचा. 4 चौक 16 6, हातचे आले 1, 4 8 32 आणि 1 33. इकडं करायची बेरीज, इकडं करायची वजाबाकी. बेरीज येईल 88, वजाबाकी किती येईल बघा 0, म्हणजे 10तून 6 गेले 4 राहिले, हातचे 1, 6तून 4 गेले 2 आणि 3तून 3 गेले 0. आता हे 24 आले. आता याच्यावरती पुढचे 2 डिजिट अजून घ्या. ह्या 88 वरती आता पुढं कोणता डिजिट आपण ठेवायचा जेणेकरून मिळणारी संख्या याच्या जवळ येईल. आता यासाठी पुन्हा एकदा आपण 8 इथलं 88 घेतलं तर इथलं 240 घ्यावं लागेल. 88चा पाढा आपण जर म्हणत गेलो तर 240च्या पुढं जाईल, म्हणजे 8 त्रिक 24 होतं ना, 80 त्रिक 240. मग आपण इथं कोणतं डिजिट ठेवायचं, 2 हे डिजिट ठेवायचं, कारण 3 जर ठेवलं तर गुणाकार याच्या पुढं जातो. म्हणून इथं 2 ठेवूया, इथं 2 ठेवूया, इथं 2 ठेवूया. बघा लक्षात येत आहे का, गेल्या वर्षी आपण हे शिकलेलो आहोत. इकडं करायची बेरीज आता आणि यांचा जो गुणाकार आहे ह्या 2नं ह्याला मल्टिप्लाय करून आलेलं आन्सर इकडे लिहायचं. 2 दुने 4, 2 8 16ला 6, हातच्या आल्या 1, 2 8 16 आणि 17. इकडं करायची बेरीज, इकडं करायची वजाबाकी. इथं काय होईल 10तून 4 गेले 6, हातचे 1, 10तून 7 गेले 3 आणि इकडं हातचा परत देऊ, 24मधनं 18 गेले 6. बघा इकडचं उत्तर याच्यापेक्षा कमी आलं. यांची बेरीज करू, 2 आणि 2 4 आणि हे 88 तसेच. आता पुढं काय करायचं, अजून 2 शून्य आपल्याला खाली घ्यावी लागतील. इकडं तुम्ही किती शून्य वाढवत जाऊ शकता बरं का. जेव्हा तुम्हाला 2 दशांश स्थळापर्यंत उत्तर काढायचं असतं बाळांनो, तेव्हा तिसरं दशांश स्थळ काय येतं हे शोधून मग हे किती असेल ते फायनल करायचं असतं. आता मला इथं काय करावं लागणार आहे बघा, 63पर्यंत ह्या 8चा पाढा म्हणायचा आहे. 8 8 64, 8चा भाग बसला तर हे 64च्या पुढं जातं आहे. मग आपण इथं 7 ठेवूयात, इथं इथं आणि इथं. यांचा गुणाकार 7नं याला गुणू, ह्याच्यापेक्षा लहान येते का बघू. 7 7 49, 7 चौक 28 आणि 8 32, 7 आले 3, 7 8 56 आणि 3 59, 7 आले 5, 7 8 56 आणि 5 61. बघा ह्याच्या अगदी जवळ आलोय आपण. आता आपलं काम झालेलं आहे. यांची बेरीज ही वजाबाकी करण्यात वेळ घालवू नका. हा 7 आकडा फिक्स झाला, आपल्या ह्या आन्सरकडे या. म्हणजे या 19.6चं स्क्वेअर रूट झालं 4.427. आणखी पुढे येणार आहे, पण आम्हाला 2 डिजिटपर्यंतच आन्सर काढायचं आहे. 427. आता हा थर्ड डिजिट जो आहे तो 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर हे सेकंड डिजिट 1नं वाढवायचं. म्हणून आपलं आन्सर आलं आहे 4.43. हे 3 का आलं कळलं का, हे पुढं 7 आलं म्हणून हे 2चं 3 केलं मीटर पर सेकंद. देअरफॉर द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द क्लॉन इज 4.43 मीटर पर सेकंद. आता आपण पुढचं एक एक्झाम्पल डिस्कस करूया. अ जीप स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड मूव्ज विथ युनिफॉर्म ॲक्सलरेशन. बघा स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट म्हटलं आहे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0, मूव्ज विथ युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ओके, इफ इट अटेन्स द व्हेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंद इन 4 सेकंड्स. त्याची
व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद झालेली आहे, टाईम 4 सेकंद लागलेला आहे. म्हणजे 3 क्वांटिटी आम्हाला मिळाल्या, u0, v20 आणि t 4 सेकंड्स. कॅल्क्युलेट द ॲक्सलरेशन अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाईम. आपल्याला ॲक्सलरेशन काढायचं आहे आणि डिस्टन्स पण काढायचं आहे. म्हणजे 2 क्वांटिटी काढायच्या आहेत, ए आणि एस. आता ए काढण्यासाठी ॲक्सलरेशनचा आपल्याकडं डायरेक्ट फॉर्म्युला आहे, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. समजा कुणाला फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे वापरावंसं वाटलं तर हे सुद्धा वापरू शकताय, कारण क्वांटिटी त्याच आहेत, व्ही, यू, ए आणि टी. हा फॉर्म्युला आपण कशावरून बनवला, याच्यावरूनच फॉर्म केलेला आहे. तर आपण काय करूया, हा फॉर्म्युला सिलेक्ट करू आणि इथं डिस्टन्स पण कॅल्क्युलेट करायचं आहे. एस कॅल्क्युलेट करण्यासाठी यू माहिती आहे, व्ही माहिती आहे, टी माहिती आहे, एसुद्धा काढणार आहे. त्यामुळं तुम्ही कुठलाही फॉर्म्युला वापरू शकता. आपण दुसरा फॉर्म्युला वापरूयात. ओके, कॅल्क्युलेशन पहिल्या फॉर्म्युल्यासाठी ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही किती आहे 20, यू किती आहे 0, इथं 0 लिहिलं पाहिजे. आता मग पुढं काय होईल, 20 मायनस 0, 20 डिवायडेड बाय 4 म्हणजे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवलेली स्टेप करणं आवश्यक आहे. डायरेक्ट 20 अपॉन 4 नका लिहू, 20 मायनस 0 अपॉन 4 असं लिहून मग कॅल्क्युलेशन करा. ओके, ॲक्सलरेशन किती आलं, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता सेकंड फॉर्म्युला काय आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. तर एस इज इक्वल टू यू टी, यू 0 आहे, टी 4 आहे, प्लस 1/2 ए 5 दिलेलं आहे, 5 कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण आता, इंटू टी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया, 0 इंटू 4 0 होईल, 1/2 इंटू 5 इंटू 4 स्क्वेअर किती येईल 16. हे 0 आता कन्सिडर करू नका, 2 इथं 16ला डिव्हाइड करा, 8 आलं आणि हे 8 45 41, एस इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंड. हे बघा, हे एक्झाम्पल्स लिहिताना तुम्ही प्रत्येक स्टेप व्यवस्थित करून पुढं जावा. हे असे डायरेक्ट जम्पिंग शक्यतो टाळा. ह्या नोट्स आहेत, नोट्समध्ये देताना अशा काही स्टेप्स वगळल्या जाऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये मात्र प्रत्येक स्टेप व्यवस्थित सॉल्व करायची आहे आणि फायनल आन्सर पण लिहायचं आहे. देअरफॉर ॲक्सलरेशन ऑफ जीप इज 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जीप इज 40 मीटर्स. ओके, आलं लक्षात.